चोपडा तालुक्यात आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। विठू माऊली पालखी सोहळा, दिंडी, वृक्षदिंडी, तालुक्यातील शैक्षणिक संस्थांचा विठू नामाचा गजर। चोपडा तालुक्यातील वडोदा या गावी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते विठू माऊलींची महापूजा। चोपडा तालुक्यातील आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल मंदिरावरती भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच भावी दर्शन घेत होते व विठ्ठल रुक्माई देवस्थानच्या वतीने शहरात पालखी सोहळा व तालुक्यातील शैक्षणिक संस्थांचा दिंडी सोहळा काढण्यात येत होता व विठू नामाचा गजर केला जात होता। यावेळी आषाढीच्या वारी निमित्ताने संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण असून ग्रामीण भागातही जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईची वेशभूषा करून लेझिम, फुगडी, टाळ, मृदुंगाच्या तालावर खेळत आनंद साजरा केला जात होता। विठ्ठल मंदिरावरती आकर्षक रोषणाई आणि विठू माऊलींची विधिवत पूजा करून महापूजा करण्यात येत होती। यावेळी भाविकांना प्रसाद म्हणून केळी, उपवासाचे लाडू भाविकांना प्रसाद म्हणून दिला जात होता व सकाळपासूनच देवाने जोरदार पावसाची हजेरी लावली होती। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। काही वाटत छत्री बंद कर काय आपलं बरं होऊन आम्ही त्याच्या निमित्ताने विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आलेले आहे। त्यांची महापूजा वगैरे आज झालेली आहे। विठोबा हा सर्वांचा देव आहे, लेकुरवाळा देव आहे। विठोबा रुक्माई म्हणजे लक्ष्मीनारायणाची मूर्ती अवतार घेतलेला आहे त्यांनी। संतांच्या मेळ्यामध्ये विठोबा रुक्माई राहतात।